हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासेसमध्ये मी प्राध्यापक नितीन कुमार साळुंके आपलं सगळ्यांचं भूगोल विभागाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. प्रामुख्याने आपण सामान्य भूगोल म्हणजे जनरल जॉग्राफी शिकत असताना नकाशाशास्त्र जे काही आहे, कार्टोग्राफी टेक्निक्स याचा विचार आपण करत आहोत. परंतु याचबरोबर आपल्याला भूगोलाचे वेगवेगळे विषय जे आहेत त्या वेगवेगळ्या विषयांचा देखील अभ्यास करायचा आहे. साधारणपणे ज्या विद्यार्थ्यांनी भूगोल स्पेशल विषय म्हणून ठेवलेला आहे किंवा घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना S2 हा एक विषय त्या ठिकाणी असतो, ज्याला आपण स्पेशल 2 असं म्हटलं जात असतं. आणि या स्पेशल 2 विषय जो काही आपला आहे, हा प्रॅक्टिकल जॉग्राफी म्हणून याच्याकडे बघितलं जात असतं. कारण एक भूगोलशास्त्रामध्ये प्रॅक्टिकल याला खूप महत्त्व दिलं जातं आणि प्रॅक्टिकल जॉग्राफी म्हणून हा आपला स्वतंत्र विषय म्हणून S2ला आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागतं. आणि म्हणून आपला हा जो काही ऑनलाईन क्लास असेल हा S2 या विषयासाठी या ठिकाणी असेल. मग S2 हा जो आपला विषय आहे त्याचं नाव जर आपण बघितलं तर स्केल अँड मॅप प्रोजेक्शन असं आपल्या विषयाचं नाव आहे. स्केल अँड मॅप प्रोजेक्शन म्हणजे की या ठिकाणी आपल्याला जे काही नकाशाचं प्रमाण आहे त्या नकाशाच्या प्रमाणाचा विचार करावा लागेल. आणि मॅप प्रोजेक्शन म्हणजे की नकाशा प्रक्षेपण त्या ठिकाणी मानलं जातं. म्हणजे आपल्याला जर एखादा नकाशा तयार करायचा असेल तर नकाशा तयार करण्यासाठी प्रक्षेपणाची गरज पडते. आणि हे नेमकं प्रक्षेपण कशी असतात किंवा कोणत्या प्रदेशासाठी कोणत्या प्रक्षेपणाचा आपण उपयोग करू शकतो याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या विषयाचं जर नाव आपण बघितलं मराठीमध्ये तर नकाशा प्रमाण आणि नकाशा प्रक्षेपण याचा अभ्यास आपल्याला करायचा असेल. मग याचा जर कोड नंबर तुम्ही बघितला तर याचा कोड नंबर आहे तो म्हणजे GG 233 या कोड नंबरने हा विषय ओळखला जात असतो. आणि CBCS पॅटर्न प्रमाणे DSE 2A असं त्याला या ठिकाणी म्हटलं जात असतं. आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला शिकायचा असेल की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो ते प्रॅक्टिकल आपल्याला करावं लागत असतं. परंतु प्रॅक्टिकल विषय जरी असला तरी आपण किती दिवस वाट पाहायची? कारण काय की सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे. आजही आपलं महाविद्यालय उघडण्याच्या तयारीमध्ये नाही. आणि म्हणून या प्रॅक्टिकलमधला जेवढा थेरॉटिकल भाग असेल जो आपल्याला घरी बसून शिकता येऊ शकतो तेवढा भाग आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि जसं जसं आपल्याला प्रॅक्टिकलला सुविधा उपलब्ध होतील किंवा आपलं महाविद्यालय उघडल्यानंतर आपण ते सगळं प्रॅक्टिकल कसं करायचं ते सुद्धा या ठिकाणी शिकणार आहोत. परंतु जेवढा आपला थेरीचा भाग असेल तो थेरीचा भाग आपण या ठिकाणी शिकून घेणार आहोत. मग साधारणपणे आता प्रॅक्टिकल जॉग्राफी हा विषय जर आपण बघितला तर या विषयामध्ये आपल्याला प्रामुख्याने असं बघायला मिळतं की या विषयामध्ये जी परीक्षा असते ही परीक्षा आपल्याला कॉलेज लेवलवर घ्यावी लागत असते. आणि कॉलेज लेवलवर ही परीक्षा घेऊन मग आपलं असेसमेंट प्रामुख्याने केलं जात असतं. म्हणजे एका दृष्टिकोनातून थोडासा विद्यार्थ्यांसाठी सोपा भाग या ठिकाणी आपल्याला शिकायचा असतो. पण विद्यापीठाने जर कोणतंही सिलेबस जे लावलेलं असतं त्या सिलेबस लावण्यामागचा काही ना काही उद्देश विद्यापीठाचा हा असतो. आणि म्हणून आपल्या कवयित्रीबाई बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या विद्यापीठाने जो सिलेबस लावलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे मॅप प्रोजेक्शन हे 2 जे घटक लावले आहेत याचा मागचा कोणता उद्देश आहे? तर याचा उद्देश असा आहे तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पहिला उद्देश आपल्याला सांगता येतो टू गिव्ह बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस टूल्स अँड टेक्निक्स यूज इन मेकिंग मॅप्स. म्हणजे या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अशी माहिती आपल्याला पोचवायची आहे आणि असे जे काही वेगवेगळे तंत्र आहेत टूल्स जे आहेत ते तंत्र आणि साधने म्हणजे टेक्निक्स अँड टूल्स जी आहेत ती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची आहेत किंवा त्यांच्यामध्ये असं कौशल्य आपल्याला निर्माण करून द्यायचं आहे की ते कोणता तरी मॅप जो असेल तो मॅप त्या ठिकाणी तयार करू शकतील किंवा मॅप नेमका कसा तयार करायचा याविषयीची माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल असा उद्देश पहिला प्रामुख्याने विद्यापीठाने ठेवलेला आहे. दुसरा उद्देश असा ठेवलेला आहे टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ स्केल ॲट द इंटिरियर स्टेज. म्हणजे विद्यार्थी ज्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये प्रवेशित झालेले आहेत त्या प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रामुख्याने कन्सेप्ट ऑफ द स्केल म्हणजे नकाशाचं प्रमाण जे काय आहे प्रमाण जे असतं हे नेमकं काय असतं याची संकल्पना काय असते
ही त्या ठिकाणी सुरुवातीला आपण काय केली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये समजून सांगितली पाहिजे की जेणेकरून नकाशा तयार करत असताना याचा वापर विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला किंवा उद्दिष्ट सांगता येतं, टू नो हाऊ टू ड्रॉ द मॅप ऑन व्हेरियस स्केल. मग आपल्याला जर या ठिकाणी व्हेरियस स्केल म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणावर जर आपल्याला नकाशे तयार करायचे असतील तर अशा वेळेस आपण ते कशा पद्धतीने तयार करू शकतो याचं नॉलेज किंवा याची माहिती जी काही असेल, याचं ज्ञान जे असेल ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा विषय प्रामुख्याने आपल्याला शिकायचा असेल. त्याच्यानंतर टू एड्युकेट इन द स्टुडंट विथ बेसिक ऑफ स्केल, मॅप प्रोजेक्शन्स अँड कार्टोग्राफिक टेक्निक्स. बघा, मी तुम्हाला सांगितलं की बेसिक टेक्निक जे काय आहेत कार्टोग्राफीच्या, कार्टोग्राफी आपण कोणाला म्हणतो, आपण शिकलोय जनरल जॉग्राफीमध्ये की नकाशाशास्त्रीय तंत्र म्हणजे कार्टोग्राफी त्याला आपण म्हणतो. म्हणजे नकाशा तयार करण्याची कला जी असते किंवा नकाशा तयार करण्याचा जो काही सराव असतो किंवा अभ्यास असतो त्याला आपण नकाशाशास्त्र असं म्हणतो. पण नकाशाशास्त्रामध्ये फक्त कला किंवा सराव किंवा याच्याने होतो का नकाशा तयार? नाही. तर त्याच्यासाठी नकाशा तयार करत असताना कोणत्या ना कोणत्या तंत्राचा, कोणत्या ना कोणत्या टेक्निकचा वापर आपल्याला करावा लागेल. पण हे जेव्हा आपण टेक्निक वापर करू त्यावेळेस आपल्याला कशाची गरज पडेल? बेसिक ऑफ स्केल म्हणजे नकाशाचं प्रमाण काय असतं हे माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. किंवा नकाशाचं प्रमाण आपण कसं ठरवू हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असेल. अँड मॅप प्रोजेक्शन आणि नकाशाचं प्रक्षेपण आपण कसं करायचं हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकावं लागणार आहे. म्हणून हा एक महत्त्वाचा उद्देश प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून हा जो विषय आहे हा विषय आपल्याला शिकावा लागणार आहे. त्याच्यानंतर पाचवा उद्देश या ठिकाणी किंवा हेतू ठेवलेला आहे तो असं, टू एनेबल द स्टुडंट टू यूज स्केल, मॅप प्रोजेक्शन अँड कार्टोग्राफिक टेक्निक. मग विद्यार्थ्यांना इनेबल करणं म्हणजे आपण त्यांना अशा पद्धतीने तयार करून घेणं की त्या विद्यार्थ्यांमध्ये असे तंत्र किंवा असे कार्टोग्राफिक टेक्निक येतील की ज्याच्यामुळे ते नकाशा तर तयार करतीलच, पण नकाशा तयार करताबरोबरच ते स्केल आणि मॅप प्रोजेक्शन याचं सुद्धा तंत्र वापरून नकाशा चांगल्या पद्धतीने तयार करतील. हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी सांगता येऊ शकतं. आणि म्हणून हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर विद्यापीठाने ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून अशी छोटी छोटी उद्दिष्ट जी आहेत ती आपल्याला या प्रात्यक्षिक भूगोलामध्ये काय करावे लागणार आहेत, पूर्ण करून अभ्यास शिकावा लागणार आहे. मग जर सगळं हे आहे तर मग या ठिकाणी आपल्याला काय काय शिकायचं असेल, आपला सिलेबस आपल्याला माहिती असणं गरजेचं असेल. आता मुद्दामच हा सिलेबस मी तुम्हाला इंग्रजीमध्ये दिलेला आहे. याचं कारण असं की विद्यापीठातून जो सिलेबस आपल्यापर्यंत पोहोचतो तो मराठीमध्ये पोहोचत नाही, तो आपल्याला इंग्रजीमध्ये पोहोचत असतो. आणि म्हणून भूगोलातील ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना किंवा जे वेगवेगळे शब्द असतील ते वेगवेगळे शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. कारण काय की जर समजा पुढे जाऊन तुम्ही कुठेतरी पुढचं उच्च शिक्षणाला गेलात तर तुम्हाला या संकल्पना माहीत असणं इंग्रजीमध्ये गरजेचं असेल. म्हणून मुद्दाम हे सगळं आपण इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाईप केलेलं आहे. मग आता जर सिलेबसचा विचार केला तर खरंच भूगोलशास्त्राचे विद्यार्थी म्हणजे भूगोल SYला जे विद्यार्थी स्पेशल घेऊन आलेले आहेत ते भाग्यवान आहेत. कारण काय की या विद्यार्थ्यांना एकाच वेळेस 2 विषयांचा अभ्यास एकत्र होणार आहे. म्हणजे फायदा डबल आहे. एकावर एक फ्री जे म्हणतो आपण त्या पद्धतीचा हा विषय आहे. कारण काय की जे प्रॅक्टिकलमध्ये आपण शिकणार आहोत तीच संकल्पना किंवा तेच पॉइंट्स आपल्याला कुठे शिकायला मिळणार आहेत. आपला जो काही जनरल जॉग्राफीचा विषय आहे त्या जनरल जॉग्राफीच्या विषयामध्ये जवळजवळ 80 ते 90% सिलेबस जसंच्या तसं आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. म्हणजे तुम्ही जनरल जॉग्राफीला त्या ठिकाणी फक्त वाचन जरी केलं आणि प्रॅक्टिकल जॉग्राफीचा चांगला अभ्यास केला तरी तुम्हाला जनरल जॉग्राफीचा पेपर चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकेल. किंवा जनरल जॉग्राफीच्या संकल्पना तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला S2चा पेपर चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकेल. म्हणजे दोघंही विषय कसे आहेत, जवळजवळ त्या ठिकाणी सारखे आहेत. जरी त्यांची नावं वेगवेगळी असली तरी त्यांच्यामधले जे काही मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे आपल्याला कसे बघायला मिळतात, सगळे सारखे बघायला मिळतात. फक्त फरक एवढा आहे की जनरल जॉग्राफीमध्ये फक्त तुम्ही थिअरी शिकतात आणि प्रॅक्टिकल जॉग्राफीमध्ये आपल्याला थिअरी
प्लस त्याबरोबर आपल्याला त्याचं प्रॅक्टिकलसुद्धा शिकायचं असेल. आणि म्हणून हा मोठा फायदा भूगोल स्पेशल असणाऱ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी असेल. आणि म्हणून आपण व्यवस्थित जे काही आपलं सिलेबस असेल, त्याच्या व्याख्या असतील, त्याच्यामध्ये दिलेले जे काही उद्दिष्ट असतील, त्याचे नकाशाचे फायदे असतील, तोटे असतील, जे काही असेल किंवा उपयोग असतील, हे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. कारण 2 विषयांमध्ये तुम्हाला याचा फायदा हा होणारा आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला चॅप्टर वाईज म्हणजे प्रकरणावाईज आपल्याला कोणतं सिलेबस शिकायचं आहे. तर मुद्दामच मी सुरुवातीला पहिलं चॅप्टर म्हणजे जे आहे दुसरं चॅप्टर आपलं होतं ते मी पहिलं करून घेतलं. याचं कारण असं की पहिल्या चॅप्टरमध्ये थोडंसं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे ते प्रॅक्टिकल आपण जर आपल्याला वेळ मिळाला त्या पद्धतीने आपण प्रत्यक्ष समोरासमोर शिकलो तर त्याचा चांगला फरक पडेल. आणि म्हणून जो थेरीचा भाग आहे तो थेरीचा भाग मी अगोदर या ठिकाणी घेतला. आणि म्हणून पहिलं चॅप्टर जे होतं म्हणजे दुसरं चॅप्टर जे होतं ते आपण पहिलं केलं. आणि पहिलं जे चॅप्टर असेल ते आपण काय करू, नंतरचं दुसरं चॅप्टर त्या ठिकाणी शिकू. की तोपर्यंत आपलं कदाचित महाविद्यालय जे काही असेल ते महाविद्यालयसुद्धा या ठिकाणी काय होऊ शकतं, उघडू शकतं. किंवा महाविद्यालय जे काही असेल ते आपलं नेहमी सुरू होऊ शकतं. आणि म्हणून मुद्दामच तो भाग आपण नंतरच्या पिरियडला मुद्दामच आपण तो भाग या ठिकाणी नंतर घेणार आहोत. कारण काय की आपल्याला चांगल्या पद्धतीने ते प्रॅक्टिकल जे असेल किंवा त्याच्यातलं जे काही स्टॅटिस्टिक असेल थोडंफार ते आपल्याला नीट कळावं म्हणून आपण ते नंतर घेणार आहोत. मग आपलं पहिलं जे काही चॅप्टर असेल ते पहिलं चॅप्टर कोणतं असेल, आपण जे आता ऑनलाईन शिकणार आहोत ते. तर त्याच्यामध्ये आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅप प्रोजेक्शन. आता क्लासिफिकेशन ऑफ मॅप प्रोजेक्शन याचा जर आपण विचार केला तर क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण करणे. मॅप प्रोजेक्शन म्हणजे काय, नकाशा प्रक्षेपण म्हणजे नकाशा प्रक्षेपणांचं वर्गीकरण करणे. हा भाग आपल्याला शिकायचा असेल. मग नकाशा प्रक्षेपणाचं वर्गीकरण हे डायरेक्ट करता येतं का आपल्याला, नाही. तर याच्या अगोदर आपल्याला काही ना काही ज्या काही संकल्पना असतील त्या काही ना काही संकल्पना या ठिकाणी आपल्याला काय कराव्या लागतात, शिकाव्या लागत असतात. आणि त्या संकल्पना शिकल्यानंतरच मग आपल्याला प्रामुख्याने प्रक्षेपण काय असतं हे प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी समजता येतं किंवा आपण या ठिकाणी समजत असतो. मग याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ मॅप प्रोजेक्शन म्हणजे नकाशा प्रक्षेपणाचे वर्गीकरण हे शिकत असताना आपल्याला पहिला मुद्दा याच्यामध्ये आपल्याला शिकता येतो. आणि तो पहिला मुद्दा म्हणजे की ज्याला आपण मॅप्स अँड ग्लोब डेफिनेशन अँड मिनिंग. बघा आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपण त्या ठिकाणी जनरल जॉग्राफीमध्ये सुद्धा शिकणार आहोत. मॅप अँड ग्लोब. मॅप आपण कोणाला म्हणतो, मॅप म्हणजे नकाशा, त्याचा अर्थ काय होतो, नकाशा त्याला आपण म्हणत असतो. मग याची डेफिनेशन आपल्याला शिकावी लागेल की नकाशा म्हणजे काय. तर नकाशा म्हणजे काय याची साधी आणि सरळ व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येते की एखाद्या भूपृष्ठाचा किंवा संपूर्ण जगाचा एखाद्या विशिष्ट भागाचा प्रमाण, प्रक्षेपण, सांकेतिक, चिन्हे, खुणा, अक्षरवृत्ते, वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा यांच्या साहाय्याने जी प्रतिकृती तयार केली जाते किंवा जी आकृती तयार केली जाते त्याला आपण नकाशा असं म्हणत असतो. मग नकाशा जो काही असतो तो नकाशा सपाट कागदावर तयार केला जातो, म्हणजे सरळ असा फ्लॅट कागदावर तो तयार केला जात असतो. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, नकाशा असं या ठिकाणी म्हणत असतो. मग साधारणपणे हा जर नकाशा आपल्याला तयार करायचा असेल तर याच्यासाठी योग्य प्रमाण आपल्याला घ्यावं लागेल. मग ते प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचं ते आपल्याला शिकावं लागेल. आणि मग नकाशा नेमका कसा तयार करायचा हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये शिकावं लागेल. त्याच्यानंतर ग्लोब याचा मराठीत अर्थ जर आपण बघितला तर ग्लोब याला मराठीमध्ये पृथ्वीचा गोल असं या ठिकाणी म्हटलं जात असतं किंवा इंग्रजीमध्ये त्याला ग्लोब असं म्हणतात. आता जे विद्यार्थी FYला असतील म्हणजे होते त्या विद्यार्थ्यांनी बऱ्याचदा पृथ्वीचा गोल हा पाहिला असेल की गोल असतो त्याला पृथ्वी म्हणतात, त्याच्यावर नकाशा जगाचा काढलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो, ग्लोब असं म्हणतो किंवा पृथ्वीचा गोल असं म्हणतो. मग पृथ्वी गोलाची व्याख्या आपल्याला कशी करता येते, तर पृथ्वी गोलाची व्याख्या म्हणजे की पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती म्हणजे पृथ्वी गोल होय. आता पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती, मग आपण नेहमी म्हणतो पृथ्वी कशी आहे, कोणाला जर प्रश्न केला तर काय म्हणतो आपण, पृथ्वी कशी आहे, सहज आपण उत्तर देतो पृथ्वी ही गोल आहे. मग गोल आहे म्हणून त्याचा आकार पृथ्वीसारखा केला जातो त्या ग्लोबचा आणि पृथ्वी गोल तयार करून
त्या ठिकाणी प्रमाणबद्ध म्हणजे तिथं सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, प्रमाण घ्यावं लागतं आणि मग तो ग्लोब जो असतो तो त्या ठिकाणी तयार केला जात असतो. परंतु दोघांमध्ये नकाशा आणि ग्लोबमध्ये फरक काय आहे, तर जो नकाशा असतो तो सपाट असतो आणि ग्लोब जो असतो तो त्रिमितीय आकृती असते, म्हणजे गोल असल्यामुळे त्रिमितीय अशा स्वरूपाची आकृती त्या ठिकाणी असते. आणि म्हणून ग्लोबवरनं सुद्धा आपल्याला त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ असेल, दोन प्रदेशाचं अंतर असेल किंवा दिशा असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. आणि म्हणून या नकाशा म्हणजे पृथ्वीचा गोल आणि नकाशा याची संकल्पना, त्याचं डेफिनेशन आणि त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं असेल. त्याच्यानंतर दुसरा बी भाग जो काय आहे, क्लासिफिकेशन अँड टाइप्स ऑफ मॅप, म्हणजे नकाशाचे वेगवेगळे प्रकार आणि नकाशाचे वेगवेगळे त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. आता बघा, नकाशाचं वर्गीकरण करत असताना अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि त्याच्यानुसार नकाशाचं वर्गीकरण केलं जातं आणि त्याच्यावरून मग आपल्याला प्रामुख्याने त्याचे प्रकार जे असतात ते पाहता येतात. आता क्लासिफिकेशन करणं किंवा वर्गीकरण करणं म्हणजे नेमकं काय करणं, तर क्लासिफिकेशन करत असताना त्या ठिकाणी नकाशामध्ये दाखवलेले घटक कोणत्या प्रकारचे आहेत त्या घटकांनुसार प्रामुख्याने नकाशाचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. उदाहरणार्थ, नकाशामध्ये फक्त जर नैसर्गिक घटक जे आहेत ते दाखवले असतील तर तशा नकाशांना आपण नैसर्गिक नकाशे म्हणू. मग नैसर्गिक घटक कोणते असतात, तर नैसर्गिक घटक म्हणजे जे निसर्गाने निर्माण केलेले असतात त्यांना नैसर्गिक घटक असं म्हणतात. उदाहरणार्थ, पर्वत आहेत, जंगलं आहेत, नद्या आहेत, सरोवर आहेत, समुद्र आहेत, तलाव आहेत, वनस्पती आहेत, हे सगळं कोणी निर्माण केलं, निसर्गाने निर्माण केलं, म्हणून हे नैसर्गिक नकाशामध्ये येईल. समजा आपल्याला सांस्कृतिक नकाशे तयार करायचे असतील, मग सांस्कृतिक नकाशे आपण कोणाला म्हणतो, तर सांस्कृतिक नकाशे म्हणजे की मानवनिर्मित घटक ज्याच्यामध्ये दाखवले जातात त्यांना सांस्कृतिक नकाशे म्हणतात. मग मानवनिर्मित घटक कोणते असतात, उदाहरणार्थ मानवाने वसाहती तयार केल्या, सांस्कृतिक घटक. मानवाने रस्ते तयार केले, सांस्कृतिक घटक. मानवाने रेल्वेचे रूळ तयार केले, सांस्कृतिक घटक. मानवाने वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या नद्यांवर धरणे बांधले, सांस्कृतिक घटक. म्हणजे असे जे घटक असतात ते घटक दाखवले जातात आणि म्हणून नकाशाचं वर्गीकरण दोन प्रकारामध्ये केलं जातं, ते म्हणजे नैसर्गिक नकाशे आणि सांस्कृतिक नकाशे. काही जण याला नकाशाचे प्रकार सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. मग या नकाशांमध्ये जर आपण बघितलं तर नैसर्गिक नकाशांमध्ये पुन्हा अनेक उपप्रकार येतात, मग त्यांना आपण नकाशाचे प्रकार म्हणू. भूरचनादर्शक नकाशे, भूस्तरदर्शक नकाशे, खगोलीय नकाशे, हवामान स्थितीदर्शक नकाशे, त्याच्यानंतर नैसर्गिक विभाग दाखवणारे नकाशे, असे आपण प्रकार पाडतो. सांस्कृतिक नकाशांमध्ये मग भूमी उपयोजनाचे नकाशे, जीवशास्त्रीय नकाशे, आर्थिक आणि सांख्यिकी नकाशे, ऐतिहासिक नकाशे, राजकीय नकाशे, लष्करी नकाशे, वाहतूक दळणवळणाचे नकाशे, असे अनेक प्रकार या ठिकाणी आपल्याला त्याचे सांगता येत असतात. पण असं जरी असलं तरी आपण या ठिकाणी प्रामुख्याने नकाशाचे दोन प्रमुख प्रकार जनरल जॉग्रफीमध्ये शिकलो आहेत. ते दोन प्रकार म्हणजे, पहिला प्रकार म्हणजे ज्याला विषय वस्तू किंवा विषयबद्ध नकाशे असं म्हणतात, म्हणजे थीमेटिक मॅप असं नाव त्याला आपण दिलेलं आहे, हा नकाशाचा पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्याला आपण स्थानिक नकाशे असं म्हणतो, म्हणजे टोपोलॉजिकल मॅप असं त्याला म्हटलं जात असतं. म्हणून आपण लक्षात ठेवायचं, नकाशाचं वर्गीकरण नैसर्गिक आणि सांस्कृतिक या दोन प्रकारांमध्ये केलं जातं आणि नकाशाचे प्रकार दोन आहेत. एक त्याला म्हणतात विषयवस्तू किंवा विषयबद्ध नकाशे आणि दोन स्थानिक नकाशे जेव्हा टोपोलॉजिकल मॅप त्याला आपण म्हणत असतो. याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो काय असेल तो तिसरा मुद्दा म्हणजे नीड अँड इम्पॉर्टन्स अँड यूज ऑफ मॅप. मग नकाशाचं महत्त्व काय असतं आणि नकाशाचे उपयोग कोणते कोणते असतात हे सुद्धा आपण शिकलो आहेत बघा जनरल जॉग्रफीमध्ये, की नकाशाचे महत्त्व आणि नकाशाचे उपयोग, की नकाशा आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरता येऊ शकतो. मग पर्यटक असेल त्या पर्यटकाला त्या नकाशाचा उपयोग होईल, लष्कर असेल म्हणजे सैनिक असतील त्यांना त्या नकाशाचा उपयोग होईल आणि म्हणून त्याचं महत्त्व हे वेगळं असतं. याचा अभ्यास आपण केलेला आहे, तरी सुद्धा या विषयामध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे नीड अँड यूज ऑफ मॅप प्रोजेक्शन. नीड अँड यूज ऑफ मॅप प्रोजेक्शन. नीड म्हणजे काय, गरज. कशाची गरज, मॅप प्रोजेक्शनची गरज काय आहे आणि त्या मॅप प्रोजेक्शनचा उपयोग आपल्याला काय करता येऊ शकतो. आता बघा,
जर नकाशा काढायचा असेल तर नकाशा काढण्यासाठी प्रक्षेपणाची गरज आहे का, हा मोठा प्रश्न आहे. काय असेल कारण? काय की कोणताही जर नकाशा आपल्याला तयार करायचा असेल तर त्या नकाशामध्ये आपल्याला अक्षरवृत्त आणि रेखावृत्त ही दाखवावी लागतात. आणि ही अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांची जर जाळी आपल्याला तयार करायची असेल तर ती अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांची वृत्त जाळी तयार करण्यासाठी आपल्याला प्रक्षेपणाची गरजही असते. आणि याचा उपयोग काय होतो मग? जर आपल्याकडे प्रक्षेपणाची जाळी तयार असेल तर आपल्याला योग्य त्या प्रदेशाचा योग्य दिशादर्शक योग्य अशा पद्धतीचा नकाशा सहज तयार करता येऊ शकतो. आणि म्हणून वेगवेगळे जे काही त्या ठिकाणी प्रक्षेपणाचे उपयोग असतील त्याचा देखील अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करावा लागेल. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मॅप प्रोजेक्शन ऑन द बेसिस ऑफ द डेव्हलपमेंट. आता नकाशा जो काय असतो त्या नकाशामध्ये जे प्रक्षेपण वापरलं जातं त्या प्रक्षेपणावर आधारित आपल्याला नकाशा प्रक्षेपण जे काही असतात त्या नकाशा प्रक्षेपणाची या ठिकाणी वेगवेगळे जे काही प्रकार आहेत त्याचं वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला करावं लागत असतं. म्हणजे थोडक्यामध्ये नकाशा प्रक्षेपणाचे वेगवेगळे प्रकार, त्यांचा विकास कसा होतो किंवा आपण प्रक्षेपण कसं तयार करतो त्याच्यावर आधारित नकाशाचे प्रामुख्याने 3 प्रकार केले जातात. म्हणजे दुसऱ्या भाषेत जर आपण सांगायचं म्हटलं की नकाशा प्रक्षेपणाच्या निर्मितीवर आधारित वेगवेगळे वर्गीकरण किंवा वेगवेगळे प्रकार. मग हे नकाशा निर्मिती किंवा प्रक्षेपण निर्मितीवरून प्रमुख 3 प्रकारामध्ये वर्गीकरण आपल्याला याचं करता येतं. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येतो पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन्स, दुसरा प्रकार सांगता येतो नॉन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन्स आणि तिसरा प्रकार सांगता येतो तो म्हणजे कॉन्व्हेन्शनल प्रोजेक्शन. असे 3 प्रकार आपल्याला शिकायचे असतील. मग याच्यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे तो पहिला प्रकार कोणता असतो तर तो पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, याला मराठीमध्ये म्हणतात परिप्रेक्ष्य प्रक्षेपण असं म्हटलं जात असतं. परिप्रेक्ष्य प्रक्षेपण म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन असं त्याला म्हटलं जात असतं. मग परिप्रेक्ष्य प्रक्षेपण म्हणजे काय तर ज्या प्रक्षेपणामध्ये अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताची जाळी मिळवण्यासाठी दिव्याचा वापर केला जात असतो किंवा प्रकाशाचा वापर केला जातो त्याला आपण या ठिकाणी परिप्रेक्ष्य प्रक्षेपण असं म्हणतात. आता बघा मग तुम्हाला कन्फ्युजन होईल की दिव्याचा वापर कसा करतात किंवा प्रकाशाचा वापर कसा करतात. आता उदाहरणार्थ आपण सगळेजण बघा पिक्चर बघायला जातो. आता पिक्चर बघायला ज्यावेळेस जातो आपण टॉकीमध्ये तेव्हा परिस्थिती काय असते बघा, आपण ज्या दिशेने तोंड करून बसलेलो असतो त्या दिशेच्या म्हणजे आपल्या तोंडासमोर पडदा असतो नाही का, पिक्चरचा काय असतो पडदा असतो. आणि आपल्या मागच्या बाजूला आपण जिथं बसलेलो असतो त्याच्यावर एक मोठं छिद्र भिंतीला असतं. मग जेव्हा पिक्चर सुरू होतो तेव्हा काय होतं की आपल्या पाठीमागून मोठा एक फोकस येतो लाईटचा आणि तो लाईटचा फोकस काय होतो त्या पडद्यावर म्हणजे पिक्चरच्या थिएटरमधला जो पडदा असेल त्या पडद्यावर तो फोकस जाऊन काय पडतो. जसाही तो लाईटचा फोकस त्या ठिकाणी पडद्यावर पडतो लगेच आपल्याला पिक्चरचं चित्र दिसायला सुरुवात होते. बघा साधी सोपी गोष्ट आपल्याला पिक्चर दिसायला सुरुवात होते. हे कशामुळे झालं तर या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा वापर केला आणि मग हे प्रोजेक्शनाने त्या ठिकाणी प्रक्षेपण केलं. म्हणजे काय होतं बघा की त्या ठिकाणी जी पिक्चर असते जी फिल्म असते ती फिल्म फिरत असते आणि त्या फिल्मच्या समोर बरोबर तो प्रकाश आला म्हणजे तेवढी फिल्म जी असते ती काय असते आपल्याला पडद्यावर त्या ठिकाणी दिसते. दुसरं साधं उदाहरण सांगतो बघा, आपण त्या ठिकाणी बाजारामध्ये जर बघितलं तर लहान लहान पिक्चरचे फिल्म आपल्याला बघायला मिळतात छोटे छोटे, जसं आपला फोटोचं निगेटिव्ह असतं बघा तसं निगेटिव्ह त्या ठिकाणी पिक्चरांचे हिरो हिरोईनचे असतं. आता हे जे निगेटिव्ह किंवा हे जे पिक्चर आहे हे जर आपण आपल्या घराचं बघा एक साणं असतं, प्रकाश येण्यासाठी साणं तयार केलेलं असतं, त्याच्यातून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा काय येतं सूर्याची किरणं येतात. त्या सूर्याच्या किरणांवर जर आपण ते बरोबर चित्र धरलं तर त्याची प्रतिमा कुठे पडते भिंतीवर पडते, कुठेतरी बघा जमिनीवर पडेल भिंतीवर पडेल. म्हणजे ते पिक्चर आपल्याला जे छोटंसं पिक्चर असतं ते कसं दिसतं मोठं दिसतं. म्हणजे हे काय झालं प्रकाशाच्या साह्याने आपण त्याचं काय केलं प्रक्षेपण केलं. अजून पुन्हा एक उदाहरण सांगतो की बघा आपण भिंती रात्रीच्या वेळेस म्हणजे करून बघायचा प्रयोग. रात्रीच्या वेळेस काय करतो आपण आपल्या घरामध्ये ओट्यावर कुठेतरी लाईट सुरू असतो
आणि लाईट सुरू असतो तेव्हा आपण काय करायचं, आपण बघा अशा पद्धतीने लहान पोरांना ही हरिण आहे, हा उंदीर आहे अशी चित्र दाखवतो आणि हे चित्र कुठे दिसतात, भिंतीवर दिसतात. बघा याची काय पडते, सावली पडते आणि जशीच्या तशी जेव्हा याची सावली पडेल तेव्हा त्याला आपण काय म्हणू, प्रक्षेपण म्हणू. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, म्हणजे परिप्रेक्ष्य प्रक्षेपण. उजेडाच्या साह्याने जे दाखवलं जातं त्याला परिप्रेक्ष्य प्रक्षेपण असं म्हणतात. आणि म्हणून हे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन वापरत असताना याच्यामध्ये दिवा ठेवला जायचा पूर्वीच्या काळामध्ये, आताच्या परिस्थितीत नाही. कारण आता काय सगळं जग डिजिटल झालं आहे, पूर्वी काहीच नव्हतं. म्हणून पूर्वी काय करायचे, पृथ्वीच्या गोलमध्ये दिवा ठेवायचे आणि मग ते वृत्तजाळी त्या ठिकाणी मिळवायचे. म्हणजे हा भाग वेगळा आहे, टेक्नॉलॉजीचा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी प्रकाशाचा वापर केला जातो, त्याला आपण परिप्रेक्ष्य प्रक्षेपण असं म्हणतात. दुसरा प्रकार जो काय आहे, नॉन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, म्हणजे अपरिप्रेक्ष्य प्रक्षेपण. मग अपरिप्रेक्ष्य प्रक्षेपण हे याच्या उलटे असतात किंवा विरुद्ध असतात. म्हणजेच काय, परिप्रेक्ष्य प्रक्षेपणामध्ये प्रकाशाचा उपयोग होतो, परंतु अपरिप्रेक्ष्य प्रक्षेपणामध्ये मग प्रकाशाचा उपयोग केला जाईल का, नाही केला जाणार. म्हणून ज्या प्रक्षेपणामध्ये प्रकाशाचा उपयोग केला जात नाही व प्रक्षेपण तयार केलं जातं त्याला नॉन पर्स्पेक्टिव्ह प्रक्षेपण किंवा अपरिप्रेक्ष्य प्रक्षेपण असं म्हटलं जात असतं. आणि तिसरा प्रकार आहे कॉन्व्हेन्शनल प्रोजेक्शन, म्हणजे त्याला आपण संकेतात्मक किंवा गणितीय पद्धतीने तयार केलेले प्रक्षेपण. आता संकेतकीय किंवा गणितात्मक पद्धतीने काय केलं जात असतं, तर गणितीय पद्धतीच्या साहाय्याने त्या ठिकाणी प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे आकडेमोड केले जाते. अक्षरवृत्ताची त्या ठिकाणी लांबी काढली जाते, रेखावृत्ताची त्या ठिकाणी लांबी काढली जाते, त्याचे वेगवेगळे विभाग केले जातात. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही पृथ्वी गोलाचा किंवा कोणत्याही प्रकारच्या साधनांचा वापर केला जात नाही, फक्त सांख्यिकीय माहिती आकड्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, जर आपल्याला विषुववृत्ताची लांबी काढायची असेल तर आपल्याला कोणतं सूत्र वापरता येतं, 2πr हे जे सूत्र असेल याचा वापर करू आणि त्याच्यानुसार आपण मग प्रामुख्याने या ठिकाणी लांबी काढू आणि त्याच्यावरनं प्रक्षेपण जे असेल ते प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी काय करता येऊ शकतं, तयार करता येऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या असतील. त्याच्यानंतर दुसरं चॅप्टर आपल्याला शिकायचं असेल ते म्हणजे डेफिनेशन ऑफ मॅप स्केल, म्हणजे नकाशा प्रमाणाच्या व्याख्या आणि नकाशा प्रमाणाच्या वेगवेगळ्या पद्धती, मेथड्स ऑफ स्केल रिप्रेझेंटेशन. आता नकाशा प्रमाण म्हणजे काय, आता नकाशा प्रमाण ही साधी आणि सरळ गोष्ट आहे. बघा ही गोष्ट तुम्हाला तुमच्या जनरल जॉग्राफीमध्ये हे चॅप्टर जे आहे ते जसंच्या तसं तुम्हाला शिकायचं असेल. मग नकाशा प्रमाण आपण कोणाला म्हणतो, तर नकाशा प्रमाण म्हणजे कोणत्याही नकाशावरील कोणत्याही दोन बिंदूंमधील प्रमाण आणि त्याच दोन बिंदूंमधील प्रत्यक्ष जमिनीवरील प्रमाण याच्या गुणोत्तराला नकाशा प्रमाण असं म्हणतात. म्हणजे बघा, नकाशावर जे प्रमाण असेल ते प्रमाण आणि प्रत्यक्ष जमिनीवर जे प्रमाण असेल ते प्रमाण, याचं जे गुणोत्तर असतं त्याला आपण नकाशा प्रमाण असं या ठिकाणी म्हणत असतो. त्याच्यानंतर नकाशा प्रमाणाचे प्रकार किंवा व्यक्त करण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. आता नकाशा प्रमाण व्यक्त करण्याच्या पद्धती या ठिकाणी दोन पद्धतीने आपण नकाशाचं प्रमाण व्यक्त करत असतो. मग कोणत्या पद्धतीने आपण व्यक्त करतो, तर मेट्रिक सिस्टीम आणि ब्रिटिश सिस्टीम, किंवा मेट्रिक पद्धती आणि त्याला आपण त्या ठिकाणी ब्रिटिश पद्धती असं म्हणत असतो. मग मेट्रिक पद्धत आपण कोणाला म्हणतो, तर मेट्रिक पद्धत म्हणजे ज्या परिमाणामध्ये युनिट उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी कापडाची लांबी कशामध्ये मोजतो, सेंटीमीटर, मीटर याच्यामध्ये मोजतो, किंवा लांबी आपण कशामध्ये मोजतो, किलोमीटर याच्यामध्ये आपण मोजतो. म्हणजे ज्या युनिटच्या पुढे मीटर हा शब्द येतो ती सगळी परिमाणं म्हणजे या ठिकाणी मेट्रिक पद्धतीची परिमाणे. म्हणजे उदाहरणार्थ सेंटीमीटर, मिलीमीटर, मीटर, किलोमीटर हे सगळे परिमाणं कशाचे आहेत, मेट्रिक सिस्टीमचे आहे. हेक्कामीटर, डेक्कामीटर किंवा लिटर ही सगळी मेट्रिक सिस्टीम. मग ब्रिटिश पद्धतीमध्ये कोणती येतात, तर ब्रिटिश पद्धती म्हणजे ज्याच्यामध्ये इंच, फूट, यार्ड,
मैल ही सगळी जी काही युनिट आहे किंवा फरलांग हे जे आहेत हे सगळं कशामध्ये येतं? ब्रिटिश पद्धतीमध्ये येतं. मग आपण हे सगळं डिटेल शिकणार आहोत की किती सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होतं. उदाहरणार्थ 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. त्याच्यानंतर 1,00,000 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर. किंवा ब्रिटिश पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर 12 इंच बरोबर 1 फूट अंतर होतं. 36 इंच बरोबर 1 यार्ड इतका अंतर होईल. 7,920 इंच बरोबर 1 फरलांग अंतर होईल आणि 63,360 इंच बरोबर 1 मैल इतकं अंतर त्या ठिकाणी होतं. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. याचा टेबल सुद्धा मी तुम्हाला सगळं त्या ठिकाणी तयार करून देईन. मग हे जर आपल्याला व्यक्त करायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत स्केल व्यक्त करण्याच्या, प्रमाण व्यक्त करण्याचा, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. याच्यामध्ये पहिली पद्धत आपल्याला सांगता येते ती म्हणजे व्हर्बल स्केल ज्याला म्हटलं जात असतं. व्हर्ब याचा अर्थ काय होतो इंग्रजीमधून मराठीमध्ये? व्हर्ब याचा अर्थ शब्द असा होतो. त्याला म्हणून शब्द प्रमाण असं देखील म्हणतात किंवा त्याला विधानात्मक प्रमाण असंही म्हणतात. मग शब्द प्रमाण कोणाला म्हणायचं? तर शब्द प्रमाण म्हणजे काय की जे प्रमाण जे प्रमाण शब्दामध्ये व्यक्त केलं जातं त्या प्रमाणाला शब्द प्रमाण असं म्हणतात. शब्दामध्ये. मग शब्द कोणते वापरतो आपण? तर शब्द याचा अर्थ या ठिकाणी होतो उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर. बघा, सेंटीमीटर शब्द, किलोमीटर शब्द, त्याला आपण काय म्हणू? शब्द प्रमाण असं म्हणू. दुसरा प्रकार सांगता येतो तो म्हणजे ज्याला या ठिकाणी प्रामुख्याने RF किंवा न्यूमेरिकल स्केल असं म्हणतात किंवा त्याला अंक प्रमाण असं देखील म्हटलं जात असतं. मग अंक प्रमाण म्हणजे काय? बघा, त्याच्या नावातच उत्तर आहे. फक्त तुम्हाला ते अंडरस्टँड करावं लागेल. शब्द प्रमाणामध्ये शब्द आहे म्हणजे जिथं शब्दाचा वापर होतो त्याला शब्द प्रमाण म्हणतात. मग अंक प्रमाणमध्ये काय राहील? मग ज्याच्यामध्ये फक्त अंकांचा वापर होतो किंवा संख्येचा वापर होतो त्याला या ठिकाणी संख्या प्रमाण असं म्हणतात किंवा अंक प्रमाण म्हणतात. उदाहरणार्थ 1 1 लाख. बघा, इथं शब्द वापरला मी नाही. 1 1 लाख सगळे अंक आहेत. इथं सेंटीमीटर नाही, किलोमीटर नाही, मैल नाही, फूट नाही, इंच नाही, काहीच नाही. म्हणून हे काय झालं? अंक प्रमाण या ठिकाणी प्रामुख्याने मानलं जाईल. म्हणून शब्द प्रमाण म्हणजे शब्दाने सांगितलेलं प्रमाण, अंक प्रमाण म्हणजे अंकांनी सांगितलेलं प्रमाण आणि तिसरा पद्धत आहे ज्याला ग्राफिकल स्केल किंवा रेषा प्रमाण म्हटलं जातं. जी आपल्याला या ठिकाणी काय करावे लागेल? रेषा प्रमाण कसं काढतात हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून शिकावं लागेल. आणि म्हणून हे 3 पद्धती या ठिकाणी आहेत प्रामुख्याने शब्द प्रमाण, अंक प्रमाण, रेषा प्रमाण. मग याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ स्केल म्हणजे आपल्याला जर एखादी प्रमाणपट्टी तयार करायची असेल तर ती कशी तयार करायची? मग हे प्रॅक्टिकलमध्ये आता आलं. मग सिंपल ग्राफिकल स्केल म्हणजे साधी प्रमाणपट्टी तयार करणे. टाईम अँड डिस्टन्स स्केल म्हणजे वेळ व अंतरदर्शक प्रमाणपट्टी म्हणजे जिच्यामध्ये टाईम पण दाखवला जातो आणि अंतर पण दाखवलं जातं ती प्रमाणपट्टी म्हणजे टाईम अँड डिस्टन्स स्केल. त्याच्यानंतर तिसरा प्रकार कंपॅरेटिव्ह स्केल म्हणजे एकाच वेळेस 2 प्रमाणपट्टी एकत्र दाखवली जातात त्याला कंपॅरेटिव्ह स्केल असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. याचा विचार प्रॅक्टिकलने आपल्याला करता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं चॅप्टर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ मॅप प्रोजेक्शन. मग आपण नकाशा प्रक्षेपणचा अभ्यासणार आहोत. पण नकाशा प्रक्षेपण अभ्यासत असताना आपल्याला प्रक्षेपण कसं तयार करायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण भूगोलाच्या विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टी जमणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याला जर या गोष्टी जमल्या नाही तर मग तो भूगोलाचा विद्यार्थी नाही असं सुद्धा मानलं जात असतं. आणि म्हणून कन्स्ट्रक्शन ऑफ मॅप प्रोजेक्शन हा सुद्धा प्रॅक्टिकलचा भाग आहे की आपण नकाशा प्रक्षेपण कशा पद्धतीने तयार करायचं किंवा कशा पद्धतीने ती आकृती आपण काढायची हे आपल्याला याच्यामध्ये शिकावं लागेल. मग याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता ये जो भाग आहे पहिला झेनिथल पोलर प्रोजेक्शन. झेनिथल पोलर प्रोजेक्शन म्हणजे काय? ख मध्य ध्रुवीय त्यांना प्रक्षेपण असं म्हटलं जात असतं. पोलर म्हणजे काय? या ठिकाणी ध्रुव. पोल म्हणजे आपण त्याला ध्रुव म्हणतात. किती ध्रुव आहेत? 2 ध्रुव आहेत. एक उत्तर ध्रुव आणि दुसरं दक्षिण ध्रुव असे 2 ध्रुव आहेत. मग त्याच्यामध्ये ख मध्य ध्रुवीय प्रक्षेपणे आपल्याला शिकायची असतील. मग या ख मध्य ध्रुवीय प्रक्षेपणामध्ये त्यांनी 2 प्रक्षेपण आपल्याला शिकायला दिलेली आहेत. पहिला आहे झेनिथल पोलर नोमोनिक प्रोजेक्शन. दुसरा आहे झेनिथल पोलर स्टेरिओग्राफिक प्रोजेक्शन.
मग झेनिथल पोलर नोमोनिक प्रोजेक्शन आपण कोणाला म्हणतो? तर झेनिथल पोलर नोमोनिक प्रोजेक्शन म्हणजे ख मध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण, म्हणजे ज्याचा आकार गोमुखासारखा असतो त्याला गोमुखी प्रक्षेपण म्हणतात. दुसरं आहे झेनिथल पोलर स्टेरिओग्राफिक प्रोजेक्शन, म्हणजे या ठिकाणी ख मध्य ध्रुवीय व्यासांतर प्रक्षेपण आपल्याला काढायचं असेल. व्यासांतर प्रक्षेपण का म्हटलं जातं? कारण काय की प्रक्षेपण काढत असताना जो दक्षिण ध्रुव असेल त्या व्यासावरून आपल्याला प्रकाश ठेवून हे प्रक्षेपण काढावं लागतं, म्हणून याला व्यासांतर प्रक्षेपण असं म्हणतात. हे कसं काढायचं, याचा उपयोग काय होतो, याची कृती काय आहे, किंवा आपण कशा पद्धतीने त्याला काढायचं हे आपल्याला शिकायचं आहे प्रॅक्टिकल करून, ते आपण शिकू. बी भाग आहे सिलेंड्रिकल प्रोजेक्शन. आता सिलेंड्रिकल प्रोजेक्शनचा जर विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रामुख्याने दोन भाग शिकायचे असतील. मग या दोन भागामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तीन भाग आपल्याला तीन शिकायचे आहेत. एक सिलेंड्रिकल, याचा अर्थ काय होतो? दंडगोल प्रक्षेपण. दंडगोल प्रक्षेपण कोणाला म्हणतो आपण? तर दंडगोल म्हणजे आपण जसं कागदची पुरणी करतो बघा, पोळणी वाळतो, ती दंडगोल असते. तसं त्या स्वरूपामध्ये आपण पृथ्वीचा आकार समजून जर त्या ठिकाणी प्रक्षेपण केलं तर त्याला दंडगोल प्रक्षेपण आपण म्हणू. मग याच्यामध्ये तीन प्रकार शिकायचे आहेत. सिलेंड्रिकल इक्वल एरिया प्रोजेक्शन म्हणजे दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, हे आपल्याला या ठिकाणी पहिलं शिकावं लागेल. त्याच्यानंतर दुसरं प्रक्षेपण आहे त्या ठिकाणी मर्केटरचं प्रक्षेपण. आता मर्केटर जो काही आहे तो मर्केटर या ठिकाणी एक विद्वान होऊन गेला की ज्या विद्वानाने जगाचा पहिला नकाशा त्या ठिकाणी तयार केला आणि नकाशा तयार करून त्याच्यामध्ये जलमार्ग आपल्याला प्रामुख्याने दाखवता येतात किंवा हवाई मार्ग दाखवण्यासाठी त्याचा उपयोग या ठिकाणी करावा लागतो. या मर्केटर प्रक्षेपणाचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि मर्केटर प्रक्षेपणाचे मग यूज, त्याचे गुणधर्म, उपयोग कोणते कोणते आहेत त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर तिसरा पार्ट सी, कोनिकल प्रोजेक्शन. आता कोनिकल प्रोजेक्शन म्हणजे काय की ज्याला आपण शंकू प्रक्षेपणे असं म्हणतो. शंकू, जसं शंकू आहे म्हणजे ज्याला आपण पिरॅमिड म्हणतो बघा, पिरॅमिड, त्रिकोण आकार जो असतो म्हणजे समोस्याचा आकार जो असतो तो कसा असतो, त्या ठिकाणी शंकू आकाराचा तो समोसा असतो बघा, त्या पद्धतीचा आकार त्याचा असतो आणि त्याच्यावरनं आपल्याला प्रक्षेपण काढावं लागत असतं. मग याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला शिकायचे असतील. कोनिकल प्रोजेक्शन विथ वन स्टँडर्ड पॅरलल म्हणजे एक प्रमाण अक्षवृत्तीय शंकू प्रक्षेपण, हे आपल्याला शिकावं लागेल. दुसरं प्रक्षेपण आहे ते म्हणजे बॉन्सचे प्रोजेक्शन. बॉन्स हा सुद्धा एक भूगोल शास्त्रज्ञ होऊन गेला ज्याने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्षेपणावर आधारित त्या ठिकाणी साधारणपणे या ठिकाणी प्रक्षेपणे केली. त्याचा विचार आपल्याला याच्यामध्ये करावा लागेल. म्हणजे हे प्रक्षेपण कशी तयार केले जातात हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. याच्यामध्ये डी भाग आहे चॉईस ऑफ मॅप प्रोजेक्शन, म्हणजे जी वेगवेगळे आपण प्रक्षेपणे शिकणार आहोत किंवा जी वेगवेगळे प्रक्षेपणे वापरले जातात त्याचं चॉईस आपण कशी करायची, म्हणजे निवड कशी करायची. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, जर सागरी मार्ग दाखवायचा असेल तर आपण कोणती चॉईस करू प्रक्षेपणाची? मर्केटरचं प्रक्षेपण आपल्याला वापर करावं लागेल, म्हणजे त्याची निवड आपण करू. समजा आपल्याला ध्रुवीय प्रदेश दाखवायचा आहे, बर्फाच्छादित प्रदेश जिथं सगळा बर्फ पडलेला आहे, तो प्रदेश दाखवायचा असेल तर आपण कोणतं प्रक्षेपण निवडू? ख मध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण, याचा वापर आपण त्या ठिकाणी करू. आणि म्हणून असे सगळे प्रक्षेपण आपण शिकायचे आहेत. वेगवेगळे भाग जे आहेत ते आपल्याला शिकायचे असतील आणि म्हणूनच हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण काय की याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जनरल जॉग्रफीमध्ये जशाच्या तसे या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून ज्या कन्सेप्ट असतील, ज्या तुम्हाला नोट्स पुरवल्या जातील त्या व्यवस्थित वाचा, व्यवस्थित त्यांचा अभ्यास करा की जेणेकरून त्याचा वापर तुम्हाला जनरल जॉग्रफीमध्ये सुद्धा करता येऊ शकेल. त्याचा वापर तुम्हाला करता येईल आणि चांगले मार्कसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला पडू शकतील. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा S2चा सिलेबस आहे हा आपल्याला शिकता येतो. याच्यामध्ये जे शिकायचं आहे ते बघता येतं आणि मग पुढच्या पिरियडला आपण एक एक जे काही थेरॉटिकल पार्ट असेल तो हळूहळू या ठिकाणी जसा वेळ आपल्याला मिळत जाईल त्या पद्धतीने आपण शिकत जाऊ. जर तुम्हाला कोणाला काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही ग्रुपवर त्या ठिकाणी टाकत जा, त्याची उत्तरं आम्ही देऊ. किंवा
काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा तुम्ही सांगत जा, की जेणेकरून आम्हाला समजेल. कारण काय, की आम्ही जिथं आहोत तिथून तुम्ही किती किलोमीटर अंतरावर आहेत हे आम्हाला माहिती नाही, किंवा प्रत्यक्ष तुमचं आणि माझं तरी अजूनपर्यंत प्रत्यक्ष संबंध आला नाही. कारण FYला मी शिकवत नसल्यामुळे मी SYला जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना अजून ओळखत नाही. त्याच्यामुळे प्रत्यक्ष ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला कुठे ना कुठे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी ठेवावा लागेल, तरच ओळख होईल. आणि म्हणून काही क्युरी असेल, काही तुमच्या अडचणी असतील किंवा विषयासंदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारा. त्याची उत्तरं मी देण्याचा या ठिकाणी काय करेल, प्रयत्न करेल आणि आपण ते सॉल्व करत जाऊ. परंतु याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे गुगल क्लासरूम हा बघावा लागेल. गुगल क्लासरूम तुम्ही केव्हाही, कधीही, कोणत्याही वेळेला कितीही बघू शकतात. म्हणून आपल्या मित्रांना सुद्धा सांगा की गुगल क्लासरूमला त्या ठिकाणी काय व्हा, जॉईंट व्हा आणि हे सगळं नॉलेज असेल ते तुम्ही शिका आणि तुमच्या शंका या ठिकाणी विचारा. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण सगळेजण या कोविड-19च्या या परिस्थितीमध्ये घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या परिवाराची त्या ठिकाणी काय करा, काळजी घ्या आणि गुगल क्लासरूमला लवकरात लवकर आपल्या मित्रांना सुद्धा त्या ठिकाणी काय करा, जॉईंट करा. त्याबद्दल काही शंका असेल ती सुद्धा मला विचारली तरी चालेल. धन्यवाद. मी या ठिकाणी थांबतो.